नमस्कार. महामंथनमध्ये आपलं स्वागत. 2 दिवस झाले कराड नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे आणि 2 दिवसापूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करणार आहेत ही पूर्वकल्पना दिल्यामुळं बऱ्याच लोकांचं जे होणारं नुकसान होतं ते थोडं टळलेलं आहे आणि या बाबतीत स्वतःही विक्रेत्यांनी किंवा हातगाडे ज्यांनी आहे त्यांनी नगरपालिकेला सहकार्य केलं आहे. कुठंही आक्रोश किंवा फार मोठी कुठे अडथळे निर्माण झाले नाहीत. परंतु हल्ली जागतिक पातळीवर युद्धाचा प्रसंग आहे. भारतामध्ये सुद्धा महागाई आहे किंवा जसं आत्ता गॅस सिलेंडरची परिस्थिती पाहता अनेक अडचणीतून लोक जात आहेत. अशा वेळेला कराड नगरपालिकेनं ही अतिक्रमण मोहीम सुरू केलेली आहे. परंतु ती करणेही गरजेचं आहे. अनेक अपघात झालेले आहेत, प्रचंड वाहतूक वाढलेली आहे आणि फुटपाथवरती वगैरे अतिक्रमण वाढलेलं आहे. या अनुषंगाने कराड नगरपालिकेने ही मोहीम राबवली. या संदर्भानं कराड नगरपालिकेचे नगरसेवक आशुतोष दुबल आपल्यासोबत आहेत. त्यांनी काही पर्याय सुचवलेले आहेत. त्यांनी काही नगरपालिकेकडंसुद्धा हे विषय मांडलेला आहे. तर त्यांनी हे पर्याय काय मांडलेले आहेत, कारण जे आत्ता अतिक्रमण काढलेले आहे ते हातगाडे धारक असतील, जे विक्रेते आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी पर्याय त्यांनी सुचवलेले आहेत. तो पर्याय काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर डुबल साहेब आपलं स्वागत. आपण जे काही पर्याय मांडलेले आहेत लोकांपुढे ठेवलेले आहेत ते पर्याय आपण सांगा. खरं तर प्रथमतः मी नगराध्यक्ष CO साहेब, नगरपालिके कर्मचारी यांचं खूप खूप आभार मानतो. नागरिकांच्या वतीने आभार मानतो. ॲक्च्युली ही मोहीम हाती घेणे फार गरजेचे होते, कारण की तुम्ही जर बघितला तर गेल्या 10-15 वर्षात फेरीवाल्यांचं लायसनिंग प्रोसेस झालेलं नाही आहे आणि त्याच्यामधून फेरीवाल्यांची संख्या इतक्या लेवलपर्यंत वाढली की आता अपघाताची मालिकाच चालू कराडमध्ये झालेली आहे. आणि ही मोहीम करून अतिक्रमण काढून हे फेरीवाल्यांचे जे लायसनिंग प्रोसेस असते ते लवकरात लवकर चालू करणं ही गरजेचं होते. म्हणून मी पहिलं नगरपालिकेचं अभिनंदन करतो. आणि आता आपण जर ही करत असताना जसं तुम्ही म्हणला महागाईचा सावट आहे, ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आहे. तर हे असे आता आपण इथं संभाजी भाजी मार्केटमध्ये आहे. एवढी मोठी साहेब स्पेस आहे जी ऑलरेडी फळ विक्रेते, भाजी विक्रेते आणि गरजू गोरगरीब फेरीवाल्यांसाठी ही जागा ऑलरेडी आरक्षित आहे. इन्फ्रास्ट्रक्चर इथं सगळं तयार आहे. वॉशरूम्स आहेत, लाईट आहे, पार्किंग आहे. तर गेल्या अनेक वर्षापासून साहेब हे बंद स्थितीत पडलेलं आहे. आता काहीच दिवसापूर्वी आम्ही इथं फासपारधी समाज होता. फासपारधी समाजाचे बरेचसं आम्ही इथलं मागच्या आठवड्यातच हे सगळं मोकळं केलं आणि साफ करून घेतलेलं आहे. तर मला एवढीच विनंती आहे, जर आता आपण हे फेरीवाल्यांना जरी काढलं असेल, नाही तर अतिक्रमण काढलं असेल, तर यांची कुठेतरी सोय व्हावी आणि ही लवकरात लवकर व्हावी. तर हे प्रशासनाने ह्याकडे लक्ष देऊन छत्रपती संभाजी भाजी मार्केट एक चांगल्या स्वरूपात आपण डेव्हलप करू शकतो आणि इथं भाजी विक्रेत्यांना आपण इथं सोय करून देऊ शकतो, जेणेकरून त्या लोकांवर सुद्धा अन्याय होणार नाही. आता हे जर बघितलं साहेब तर ही सत्यम कॉलनीची बाजूची जी वॉल आहे ही जर वॉल पूर्ण आपण ओपन केली तर येणाऱ्या ग्राहकांसाठी सुद्धा येणं जाणं सोपं होईल. आणि जे थोडंसं कसं बंदिस्त असल्या म्हणून ते बाहेरनं दिसत नाही आहे, म्हणून हे भाजी मार्केट त्यांनी चांगल्या रीतीने आणि चालू होईल. पण माझे प्रशासनाकडं असंच मागणी आहे की CO साहेबांशी मी बोललो आहे, नगराध्यक्षांशीही मी बोललो आहे आणि लवकरात लवकर ह्या विषयावरही चर्चा करून हे भाजी मार्केट चालू करण्याच्या प्रयत्नात मी आहे. परंतु याची काय प्रोसिजर असणार आहे, कारण का बरेचसे लोक समजा या ठिकाणी येऊन विक्री करायचे जर ठरवलं तर तुम्ही त्यांच्यासाठी काही क्रायटेरिया ठेवला आहे का की बाबा या लोकांनीच येऊन विक्री करावी? आता कसं आहे, फेरीवाला कायद्या नियम अटी शर्ती एक नियम ठरलेले आहे. त्याच्यात आरक्षण आहे जे की मागासवर्गीय असतील त्यांना 20%, आर्थिक दुर्बळ लोक असतील त्यांना 10% आहेत, अपंग आहेत त्यांना 2% आरक्षण आहे आणि ओव्हरऑल ह्याच्यात महिलांना 30% आरक्षण आहे जे नगरपालिकेमार्फत लायसनिंग प्रोसेस होती. तर ती लायसनिंग प्रोसेस पटकन करून त्वरित ह्या लोकांची सोय आपण इथं चांगल्या रीतीने करू शकतो. आणि मला गॅरंटी आहे लोकप्रतिनिधींनी पुढवून थोडं अवेअरनेस केलं ह्या मार्केटबद्दल आणि थोडीफार काही गरजा असतील त्या आपण जर लक्ष दिलं तर कराडमध्ये अशी अनेक ठिकाणी आहेत
तिथं आपण खरंच ह्या लोकांवर न्याय करू शकल. मोहीम राबवणं गरजेचं होतं, खरं ते करत असताना ह्या लोकांवर कुठे अन्याय होऊ नये ह्याकडं पण आपण बघितलं पाहिजे. अतिशय सकारात्मक भूमिका डुबल साहेबांनी मांडलेली आहे, कारण या लोकांच्यावरही अन्याय होऊ नये. कारण प्रत्येकाचं उदरनिर्वाह किंवा हातावर पोट आहे आणि कुटुंब जगतात यावरती, आणि त्यांना जसं लॉकडाऊननंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनेकांचे मोठमोठे व्यवसाय बुडालेले आहेत. त्यामुळं छोटे मोठे व्यवसाय करून आपलं कुटुंबाचं उदरनिर्वाह करणं या लोकांच्यावरती वेळ आलेली आहे. त्यामुळे हे असे व्यावसायिक वाढलेले आहेत. मागे 2014 पूर्वी जवळजवळ 1220 अधिकृतपणे हे हॉकर्स होते, परंतु त्या काळानंतर कुठेही सर्वे झाला नाही. त्यामुळे जवळजवळ 3000च्या आसपास वाढलेले हे व्यावसायिक वाढलेले आहेत. त्यामुळं आणि एक गोष्ट या ठिकाणी मला असंही वाटतं की कारण ज्या ठिकाणी अधिकृत असो किंवा अनधिकृत असो, नगरपालिका त्यांच्याकडून महसूल स्वरूपात दररोजचे 20 रुपये पावती घेत होते. म्हणजे रोजचं कमीत कमी नगरपालिकेला 50-60 हजार रुपये असंच त्यांच्याकडून महसूल मिळत होता. तरी नगरपालिकेने यावरती म्हणजे विशेष बाब म्हणून लक्षात घेऊन प्रत्येकाला कुठं म्हणजे त्याचं नुकसान होऊ नये, त्या कुटुंबावरती तशी वेळ येऊ नये म्हणून नगरपालिकेने एक सकारात्मक भूमिका जसं यांनी मांडलेली आहे. छत्रपती संभाजी भाजी मार्केट आहे, या ठिकाणी अनेक व्यावसायिक येऊन आपला व्यवसाय करू शकतात आणि नगरपालिकेनं त्यासाठीच हे बांधकाम करून ठेवलं, एवढं इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं विक्रेत्यांना या ठिकाणी एक आव्हान किंवा त्यांनी एक आपलं भूमिका मांडलेली आहे की या ठिकाणी येऊन व्यवसाय करावं. तशी आपण नगरपालिकेकडं पण तरतूद करावी असं या ठिकाणी या विक्रेत्यांपुढं हे एक आम्ही निवेदन सादर करत आहोत की आपण यावं आणि आपला कुठेही व्यवसाय बुडू नये ही काळजी घेणारे या ठिकाणी नगरसेवक आहेत आणि आपली कराड नगरपालिकासुद्धा आहे. धन्यवाद.